प्रमुख नेते एकत्रितपणानं बसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा पुन्हा कधी दिली पाहिजे। विधिमंडळाचं कामकाज करत असताना विधिमंडळातील गटनेते म्हणून दादा होते, त्या ठिकाणी कुणाला संधी दिली पाहिजे या सर्वांचं एकमत होत असताना या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्याच्या प्रमुख पदावरती अजितदादांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनित्राताई पवार यांना त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे यावरती एकमत करण्यात आलं। आणि आज राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनित्रा वहिनींना संधी दिली। विधिमंडळातलं कामकाज होत असताना गटनेते पदाची जबाबदारी किंवा सर्वस्वी अधिकार हे देखील सुनित्रा वहिनींना त्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी देखील दादांकडं जी राज्याच्या प्रमुख खात्यांची जबाबदारी होती ती सर्व खाती आणि पुणे जिल्हा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे देखील सुनित्रा वहिनींकडं आहे त्या पद्धतीने सुपूर्द करण्यात आले आहे। येणाऱ्या 2 आठवड्यानंतरनं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडेल आणि अर्थसंकल्प मांडत असताना स्वतः मुख्यमंत्री महोदय त्यामध्ये अर्थसंकल्प मांडणार आहेत आणि त्यानंतरनं अर्थ खातं हे देखील सुनित्रा वहिनींकडेच किंवा पक्षातले प्रमुख व्यक्तीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच देण्याचा देखील निर्णय झालेला आहे। मला आपल्या माध्यमातून माझ्या मावळच्या सर्व जनतेला देखील सांगायचे की मागील 6-6.5 वर्षापूर्वी ज्या सुनील शेळकेनं अजितदादांना विरोध करत होता त्याच सुनील शेळकेला उभं करण्याचं काम किंवा पडत्या काळात आधार देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते आदरणीय अजितदादांनी केलं। मी पक्षात नसताना सुद्धा मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतरनं या मावळच्या जनतेने जे काही भरभरून प्रेम दिलं, मला मतदान रूपी आशीर्वाद दिले, त्यातून दादांनी देखील 5 वर्षात मावळच्या विकासाकरता सुनील शेळके जे काही मागेल ते देण्याचं काम दादांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पार पाडलेलं आहे। मोठमोठे प्रकल्प असतील, गावात वाड्यात पाड्यात राहणाऱ्या कुटुंबांकरता रस्ते, लाईट, पाणी या मूलभूत सुविधा असतील किंवा आरोग्याची सुविधा असेल, पर्यटनाकरता देखील एक चांगले महत्त्वाकांक्षी प्रकल्प असतील, आपल्या इथलं आई एकविरा देवीचं तीर्थक्षेत्र, संत जगनाडे महाराजांचं तीर्थक्षेत्र, या अशा तीर्थक्षेत्राकरता देखील मोठ्या प्रमाणामध्ये करोडो रुपयाचा निधी दादांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यात मिळालेला आपण सर्वजण पाहत आहे। आज प्रत्यक्षात ती कामं देखील उभी राहत आहेत। मग ही सगळी कामं या मावळ तालुक्यात मागच्या 20-25 वर्षात जी होऊ शकली नाही ती अवघ्या 5-6 वर्षात ज्या नेत्याच्या नेतृत्वात या मावळ तालुक्यात पूर्ण होत होती, अशा नेत्याच्या आज पश्चात आपल्याला देखील सर्वांना खऱ्या अर्थानं उद्याच्या काळात ही विकास कामं आणि या विकासाचा रथ पुढे न्यायचा असेल तर दादांनी उभे केलेले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या युतीच्या माध्यमातून आपले 5 जिल्हा परिषद उमेदवार आणि 10 पंचायत समितीचे उमेदवार जे आहेत त्या सर्वांचं घड्याळ चिन्ह आहे। त्या घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून आपण हे सर्वजण उमेदवार विजयी करावे। अनेक जण दादांच्या निधनानंतर देखील राजकारण करू पाहत आहेत, दुर्दैवी घटना आहे आणि अशा परिस्थितीत सुनील शेळकेचं आता काय होणार? सुनील शेळकेला आता कोणी वाली आहे का? सुनील शेळकेला आता कामं करता येईल का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेला पक्ष आहे आणि कधी कुठलाही पक्ष किंवा कुठलेही विचार संपत नसतात। आज सुनील शेळकेच्या मागं पवार कुटुंबीय आहे, संपूर्ण अख्खा राष्ट्रवादी पक्ष, संपूर्ण परिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा उभा आहे आणि मावळ तालुक्याची सर्वसामान्य जनता देखील माझ्या मागे खंबीरपणाने उभी आहे। आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मावळच्या सर्व जनतेला सांगू इच्छितो, माझ्या 3.5 वर्ष अजून आमदारकीचा कार्यकाळ बाकी आहे। 3.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सुनील शेळकेनं दादांच्या स्वप्नातला मावळ तालुका
दादांचं असलेलं विजन, दादांनी तालुक्यात महत्त्वाकांक्षी मंजूर केलेले प्रकल्प हे पूर्ण करणं हीच खऱ्या अर्थानं दादांना सुनील शेळकेची श्रद्धांजली असेल. जे कोणी काही सांगतायत, आज राजकारण करण्याची वेळ नव्हती, परंतु आज या पंचायत समिती जिल्हा परिषदेत निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी सहकाऱ्यांनी भूमिका घेतली की आपण शांततेत प्रचार केला पाहिजे. परंतु काही मंडळी आज ढोल ताशे वाजून प्रचार करतायत, ठीक आहे, आणि तेच लोक आज ज्या चुकीच्या पद्धतीनं अपप्रचार करतायत त्यांना देखील माझं एवढं सांगणं आहे, तुम्ही वैचारिक निवडणुकीनं सामोरे जायला पाहिजे, विचाराची विकासाची निवडणूक करायला पाहिजे. मागील 5-6 वर्षात सुनील शेळकेनं कुठल्या गावाकरता किती कोटी रुपयाचा निधी आणला हे गावनिहाय पत्र अशा पद्धतीनं पोचवण्याचं घराघरापर्यंत काम केलेलं आहे. आणि अशाच पद्धतीनं विरोधी पक्षातल्या मंडळींना देखील मी आवाहन करतो की तुम्ही 6 वर्षात ज्या गावात मतं मागायला जाता त्या गावात तुम्ही किती विकास कामं केली, किती करोड रुपयाचा निधी दिला हे देखील सांगायला पाहिजे. विकास कामं सांगायला मुद्दा नाही, कुठला निधी दाखवायला पेपरवरती नाही, प्रत्यक्षात कुठलं कामही नाही. मग अशा वेळेला फक्त बदनामी करायची किंवा आता सुनील शेळकेच्या मागे कोणीच नाही हा अपप्रचार करायचं जे कोणी काम करते, येणाऱ्या काळामध्ये मावळ तालुक्यात 3.5 वर्षामध्ये मागच्या 5 वर्षात जेवढा निधी आदरणीय दादांनी दिला त्यापेक्षा अधिकचा निधी आणून सर्व कामं करणं, वाड्यापाड्यावरच्या राहणाऱ्या माझ्या शेतकऱ्याच्या कुटुंबाकरता देखील चांगले प्रकल्प आणणं, योजना राबवणं ही खऱ्या अर्थानं माझी जबाबदारी असेल. म्हणून आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता किंवा कुणीच खचून न जाता सुनील शेळकेला एकटा कुणी पाडत शकत नाही. आणि जे सांगतायत त्यांना मी सांगतो की दादांनी दादांचं काम केलेलं आहे, जे मागल ते दादांनी या तालुक्याकरता भरभरून दिलेलं आहे. माझ्या मावळची मायबाप जनता मी प्रत्येक ठिकाणी सांगतो की स्वाभिमानी आहे. माझ्या मावळची मायबाप जनता ही प्रामाणिक आहे आणि जे कोणी काम करतो, जो अडीअडचणीत उभा राहतो त्याच्या मागे देखील ही जनता उभी राहते. तेच आपण येणाऱ्या 7 तारखेला मतदानातून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्यावं की मावळची जनता प्रामाणिक आहे, जो काम करतो, जो आपल्या अडीअडचणीत उभा राहतो त्याच्या मागे उभे आहे. म्हणून मी पुन्हा विनंती करतो की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड अशा बहुमताने विजयी करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि सुनील शेळकेला देखील आपण साथ द्यावी ही विनंती करतो. धन्यवाद. बाकी तुम्हाला काय आता विचारा. आमदार अमोल मिटकरी जे टाकतात की 100% घातपात झालेला आहे का, तुम्ही सहमत आहे? ह्या पोस्ट ज्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यावर तुम्ही अजितदादांचे जवळचे आमदार म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? आता शेवटी बघा, आता जी घटना घडली, जी होऊ नये ते सगळे परिस्थिती आज आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे. परंतु ठीक आहे, आता तर्कवितर्क अनेक होत असतात, परंतु आदरणीय पवार साहेबांनी देखील स्पष्टपणे सांगितलं की हा ॲक्सिडेंट आहे, कुठलाही घातपात नाही किंवा कुठल्याही प्रकारचा अफवा अपप्रचारावरती विश्वास ठेवू नका. मग आता पवार साहेबांनी बोलल्यानंतरनं इतरांनी ह्या घटनेच्या बाबतीत बोलणं किती योग्य आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये जो काही तपास करायचा तो तपास देखील सुरू आहे. परंतु मला असं वाटतं की अशा घटनेमध्ये माझ्यासारख्या व्यक्तीने बोलू नये आणि ज्यांना कुणाला असे उपद्व्याप सुचलेले आहेत किंवा जे असे वक्तव्य करतायत त्यांनी सुद्धा थोडंसं तारतम्य बाळगायला पाहिजे. माझा प्रश्न जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. आपण जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बोलताना अजितदादांच्या आठवणींना उजाळा देतोय. 1997 साली स्वर्गीय दिलीप बोटाटे या जिल्हा परिषद स्थायी समितीचे सभापती होते, बांधकामचे पण सभापती होते. आणि अंदर मावळातल्या आणि मावळ तालुक्यातल्या 100 ढोलीची मंडळांना एकत्रित आणून अजितदादांना पहिल्यांदा मावळ तालुक्यात नागट या ठिकाणी आणलं जात होतं. खरं तर ती घटना मावळवासींसाठी किंवा अंदर मावळासाठी दोष नव्हती. ती घटना नव्या पिढीसाठी किती प्रेरणादायक आहे? नव्या पिढीसाठी ती घटना किती प्रेरणादायक होती? दादांचं येणं 97 दादांचं येणं मावळ तालुक्यात फार मोठी होती. ती घटना सांगा.
स्वर्गीय दिलीप ताके हे नानवडेश्वर या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करत होते, निवडून आले होते आणि जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती झाल्यानंतर त्यांनी मावळ तालुक्यामध्ये सर्व जी ढोलीची पथकं आहेत की जी मुंबई पुण्यामध्ये जाऊन चांगल्या प्रकारे गणपती असेल, शिवजयंती असेल, इतर कार्यक्रमामध्ये आपलं नैपुण्य दाखवलं, त्या सर्वांना संघटित करून त्यांचं रजिस्ट्रेशन करून त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या क्रीडा आणि युवक कल्याण विभागामार्फत निधी उपलब्ध करून द्यायचं काम त्यावेळेला केलं आणि त्या सर्वांचं एकत्रित करून अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या सर्वांचा एक मेळावा घेऊन त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन घडवायचं ही त्यांची संकल्पना होती. त्यातून युवकांना चांगल्या प्रकारची प्रेरणाच मिळाली आणि अनेकदा अजितदादांनी मावळ तालुक्यातील तरुण कार्यकर्ते असतील ज्याचा यापूर्वी उल्लेख झाला, अनेकांना पदं द्यायचं काम केलं, जिल्ह्यामध्ये पदं द्यायचं काम केलं आणि या तालुक्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेत पंचायत समितीत सत्ता आणा, जिल्हा परिषदेचे 5 पैकी 5 आणा, मी तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व देईल, अशा प्रकारे दादांनी सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी केलंय आणि या तालुक्यातील सर्वांना त्यांनी प्रेम दिलं. सुनील अण्णा निवडून आल्यानंतर सुनील अण्णांच्या माध्यमातून या तालुक्यातील जनतेला न्याय द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे. तेव्हा येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मावळच्या जनतेने भरघोस मताने अजितदादांच्या उमेदवारांना निवडून द्यावं असंच आवाहन करतो. खरं तर अजितदादांच्या निर्णयापूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत तुम्ही असं म्हणत होता की पंचायत समितीचे 10च्या 10 आणि जिल्हा